पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 15 नोव्हेंबरला 2000 रुपये जमा होतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य असेल। ई-केवायसी न केल्यास 2000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं। पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या अंतरानं 3 हप्त्यांमध्ये दिली जाते। तर अखेर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेबाबत आली आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची घोषणा बिहार निवडणुकीच्या तोंडावर 14 नोव्हेंबर रोजी म्हणजे 2 दिवसात करण्यात येणार आहे आणि 15 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे। तर संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेवर धडकली आनंद वार्ता। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता कधी मिळणार? केंद्र सरकार करू शकते आज घोषणा। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे। सुरुवातीचे कॉल एनडीएच्या बाजूने आहे, त्यातच शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता येण्याची दाट शक्यता आहे। आज याविषयीची घोषणा होऊ शकते, म्हणजे पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची घोषणा आज होऊ शकते असं सांगण्यात येत आहे। कारण शेतकरी मित्रांनो, बिहारमधील निवडणुका झाल्या आहेत। आता 14 नोव्हेंबर रोजी निकाल लागेल, त्यातच देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 हप्ता लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आज बुधवार 12 नोव्हेंबर रोजी कॅबिनेट बैठक होणार आहे, म्हणजेच काल कॅबिनेट बैठक होणार होती। त्यानंतर पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची घोषणा होऊ शकते। यापूर्वी 2 ऑक्टोबर 2025 रोजी 20 हप्ता जमा करण्यात आला होता। त्यामध्ये 20,500 कोटी रुपयांची रक्कम देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले होते। आता याच महिन्यात 21 हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण बिहार निवडणुका झाल्या आहेत आणि आनंदाची बातमी देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 21 हप्ता जमा करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर दुसरीकडे शेतकरी मित्रांनो, काही राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता अगोदरच मिळालेला आहे। अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने उत्तर भारतातील राज्यांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हप्ता जमा केला होता। या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटीहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे की नाही हे कसे चेक करायचे। तर तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळतो हे तर माहितीच असेल। ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही। तुम्हाला फायदा होईल की नाही हे घरबसल्या तपासता येईल। त्यासाठी पीएम किसानच्या ऑफिशियल साईटवर जा, तेथील शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा, लाभार्थ्यांच्या यादीवर जा, तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाका आणि गेट डाटावर क्लिक करा। तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे की नाही। आणि 15 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सर्वात प्रथम पीएम किसान योजनेच्या अशा अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात।